ऑल राईट मित्रांनो, आणखी एका नवीन आणि शानदार व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं आणखी एकदा स्वागत आहे. इयरबड्स वर्सेस हेडफोन्स या दोन गॅजेट्सला आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कम्पेअर करणार आहोत. या दोन्हीपैकी तुमच्यासाठी कोणतं गॅजेट सर्वात जास्त बेस्ट आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण या दोन्ही गॅजेट्सचा फायदा आणि तोटा बघूया. तर इयरबड्सचे फायदे बघूयात. इयरबड्स जे असतात त्याची साईज खूप जास्त छोटी असते, त्याला तुम्ही खिशात घेऊन जाऊ शकता, बाहेर कुठं पण ट्रॅव्हल मध्ये घेऊन जाऊ शकता. आणि ते जे इयरबड्स आहे ना ते कम्फर्टेबल आणि पोर्टेबल आहे. आणि हे जे इयरबड्स आहे ना ते सगळ्यात जास्त महत्वाचं असतं ते म्हणजे नॉइज कॅन्सलेशनसाठी. बाहेरचा जर का तुम्हाला जर आवाज येत असेल तर ते काही उपयोगाचं नाहीये. हे जे इयरबड्स आहे ते नॉइज कॅन्सलेशन साठीच बनलेलं असतं. हेडफोनच्या मानाने इयरबड्सची जी बॅटरी जी लाईफ असते ना ते सगळ्यात जास्त भरपूर जास्त चालते. जर का तुम्ही इयरबड्सला आणि हेडफोनला चार्जिंग लावलं तर सगळ्यात जास्त फास्ट चार्जिंग इयरबड्सची होती आणि तेवढीच जास्त टिकती पण इयरबड्सची बॅटरी. आणि जेवढे इयरबड्सचे फायदे आहेत ना तेवढे तोटे पण आहेत. जी इयरबडची साऊंड क्वालिटी आहे ते भरपूर जास्त कमी आहे हेडफोनच्या मानाने. हेडफोनची जी साऊंड क्वालिटी असते ती भरपूर जास्त असते. इयरबड्सची थोडीशी साऊंड क्वालिटी कमी असते. आणि हेडफोनचा सगळ्यात जास्त धोका असतो ते म्हणजे हरवण्याचा. जर का तुम्ही खिशात घेऊन जर का बाहेर फिरायला वगैरे गेलात, जिमला वगैरे गेलात तर तिथे जास्त हरवण्याचा जे धोका असतो. आणि आता आपण बघूयात हेडफोन्सचे फायदे आणि तोटे किती आहेत. इयरबड्सच्या मनाने हेडफोनचा जी साऊंड क्वालिटी असते ना ती भरपूर जास्त चांगली असते, कारण त्यामध्ये हेडफोन्समध्ये तुम्हाला चांगला ड्रायव्हर मिळतो, चांगला बेस मिळतो. त्यामुळे जी क्वालिटी आहे इयरबड्सच्या मानानं हेडफोनची जास्त साऊंड क्वालिटी असते. जर का तुम्ही इयरबड्सची बॅटरी लाईफ बघितली तर ती तुम्हाला 7 ते 8 तास तर जास्तीत जास्त बॅटरी लाईफ देते. पण हे जे हेडफोन आहे त्याची जास्त बॅटरी लाईफ तुम्हाला मिळते, 20 ते 22 तास तुम्हाला लॉंग बॅटरी लाईफ मिळते हेडफोनची. आणि जे हेडफोन्स आहे ते सगळ्यात जास्त युजफुल असतात जे एडिटिंग वगैरे करतात, इन्फ्लुएन्सर आहे त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हे जे हेडफोन आहे गेमिंग साठी भरपूर जास्त बनलेला आहे. तुम्हाला म्युझिक वगैरे ऐकायची जास्त सवय असेल तर त्यासाठी पण हा जो हेडफोन आहे तो बनलेला आहे. म्हणजे म्युझिक साठी, गेमिंग साठी आणि एडिटिंग साठी भरपूर जास्त हे जे युजफुल आहे हेडफोन. आणि हे जे हेडफोन आहे ना ते तुम्ही बाहेर जास्त घालून चालू शकत नाही, जसं की इयरबड घालून तुम्ही रस्त्यावर जाऊ शकता. मोठे आणि जड असतात आणि त्यामुळे तुम्ही प्रवासाला सुद्धा जास्त युज करू शकत नाही, ट्रॅव्हलला जास्त तुम्ही युज करू शकत नाही हे जे हेडफोन आहेत ते. आणि इयरबड्सची जर का तुम्ही प्राइस बघितली तर ते सगळ्यात जास्त डिपेंड करते तुम्ही कोणत्या ब्रँडचा घेताय. इयरबड्स नॉर्मली 300 ते 400 रुपयापासून सुद्धा चालू होतं, पण जे हेडफोन आहेत ते कमीत कमी 750 ते 800 रुपयापासून चालू होतं, म्हणजे डबल किमतीचं आहे. आणि जर का तुम्हाला ब्रँडेड हेडफोन आणि इयरबड घ्यायचा असेल तरी इयरबड जे चांगल्या ब्रँडचे असतात, बोटचे वगैरे, ते तुम्हाला 2 ते 3,000 रुपयामध्ये मिळतात. आणि जर का तुम्हाला ब्रँडेड हेडफोन घ्यायचे असेल तर ते 5 ते 6,000 रुपयापर्यंत सुद्धा जातात. आणि अजून जर का तुम्हाला जास्त याचे फायदे आणि तोटे बघायचे असतील, अजून जास्त या दोन्हीला कम्पेअर करायचं असेल तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता भरपूर जास्त फायदे आणि तोटे आहेत. जर का तुम्हाला बाहेर जास्त जर का कोणतं गॅजेट वापरायचं असेल या दोन्हीपैकी तर तुम्ही इयरबड घेऊ शकता. तर थोडंफार जर का काम करायचं असेल, गेमिंग वगैरे करायची असेल, एडिटिंग करायची असेल तर तुम्ही इयरबड घ्या. जर का तुम्हाला प्रोफेशनली कोणत्या पण गोष्टी करायच्या असतील, गेमिंग, एडिटिंग, म्युझिक, तर तुम्ही हेडफोन घ्या. आय होप मित्रांनो तुम्हाला कळलेलं असेल या दोन्ही गॅजेटचा फायदा आणि तोटा. सो मित्रांनो आजच्यासाठी इथंच थांबूयात. भेटूयात असेच नेक्स्ट व्हिडिओ सोबत. बाय बाय.